ज्या आता अनमॅरिड मुली आहेत, ज्या 21 ते 25 मध्ये आहेत सपोज, किंवा जॉब लागलाय आणि इन्व्हेस्टमेंट त्यांना करायची आहे, जर त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर आफ्टर मॅरेज काही चेंजेस होऊ शकतात म्युच्युअल फंडमध्ये. मग ते नॉमिनीज आणि ते सगळं काय प्रकरण असतं. आणि बऱ्याच मुलींना असतं ना, आता काय नवऱ्यालाच पैसे द्यायचे, मग कशाला मी म्युच्युअल फंडमध्ये करू, खर्चून टाकते. कसं असतं माहिती आहे का, समजा लग्नाच्या आधी नाव वेगळं आहे, ABC आहे, आणि लग्नानंतर XYZ झालेलं आहे, तर KYC वगैरे आपल्याला चेंज करावी लागते. KYC वगैरे चेंज केल्यानंतर बँकमध्ये वगैरे सगळं चेंज होणार आहे, पॅन कार्ड, आधार कार्ड वगैरे, हे त्यांना जी काही स्टँडर्ड प्रोसेस आहे ती करावी लागेल. आणि ती स्टँडर्ड प्रोसेस केल्यानंतर एक प्रत्येक AMCचे काही फॉर्म्स असतात, ऑनलाईन प्रोसेस वगैरे असते, ती आपल्याला फॉलो करून आपण आपली जी काही SOA आहे, स्टेटमेंट ऑफ अकाउंट्समध्ये आपण नाव चेंज करू शकतो. ती काही एवढी काही कठीण प्रोसेस वगैरे नाही आहे, 1-2 दिवस वगैरे लागतील, किंवा एक सिंपल ऑनलाईन प्रोसेस आहे. ओके. आणि त्याच्यामुळे तुमच्या व्हॅल्युएशनवर काही फरक पडत नाही. आपण फक्त नावच चेंज करतोय. बऱ्याच लोकांना काय वाटतं की मी माझे म्युच्युअल फंड आता विकून टाकतो आणि लग्नानंतर मी बाबा फ्रेश स्टार्ट करेल. हे चुकीचं आहे. कारण की त्यांनी लॉंग टर्मसाठी तुमची जे म्युच्युअल फंड असेल तर तुम्ही ती कंपाऊंडिंग प्रोसेस ब्रेक करणार आहे किंवा तुम्ही कॅपिटल गेन बुक करणार आहे, त्याची काही गरज नाही आहे. की बाबा आता लग्न तर होणार आहे, मी लग्नानंतर सगळं करते आणि मला काय करायचं, माझा नवरा वगैरे बघून घेईल. प्रत्येक स्त्रीने जेव्हा पहिला जॉब लागतो त्या दिवसापासून त्यांनी त्यांचं भविष्याचं प्लॅनिंग हे केलं पाहिजे. फक्त स्त्रीने नाही, प्रत्येक माणसाने. करेक्ट.